क्रिकेटशी संलग्न आहेत। पहिल्या दिवशी मी तो उल्लेख केला होता, होळीची पाटी की जिकडे अनेक स्पर्धा जांभुर्डे गावाने आयोजित केल्या आणि जुने जाणते जे क्रिकेटर आहेत त्या होळीच्या पाटीतील क्रिकेट ते कधी विसरणार नाहीत। समोरच्या दिशेने यावेळेस फटका सजवला आहे, फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात मिळवून देत आहेत काचकोली संघाला। पहिलाच हा भरभक्कम आणि मोठा प्रहार, भारदस्त षटकार। पायांमध्ये ठेवलेला चेंडू स्वतःला स्ट्रेच करत असताना समोरच्या दिशेने खेळत आहेत, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण। 2 धावा आपल्या संघासाठी निश्चित वाचवत असताना प्रशांत त्याला आपण बघतो मिस्टर परफेक्ट अशा पद्धतीचं नामकरण या स्पर्धेपासून प्रशांतचं निश्चितच केलं जाईल, कारण या अगोदर त्या पद्धतीचं संबोधन प्रशांतला मी दिलेलं आहे। पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं प्रशांतचं क्रिकेट यामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल पाहायला मिळालेला आहे। पूर्वी फक्त फलंदाजी व्हायची, गोलंदाजी तितकी चुनूक नसायची, कधी गोलंदाजी व्हायची, फलंदाजी कमी असायची, परंतु अलीकडे ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल त्याच्या वतीने साधला जात आहे। म्हणून मिस्टर परफेक्ट ऑफ डोंगरडावे अशा पद्धतीचं संबोधन त्याला मिळेल। डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, अधिक उंचीने चेंडू निघून गेला होता गोलंदाज जय बिराडे यांच्याकडे। याचमुळे आपण बघतो एक धाव पूर्ण झाली की ज्यामध्ये थोडी जोखीम होती। इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की रिस्क, अमाऊंट ऑफ रिस्क तुम्ही किती घेता, म्हणजे जिकडे रिस्क मोठी असेल तिकडे बेनिफिट सुद्धा जास्त असतं। परंतु इथे एक धाव बनवत असताना जोखीम जास्त घेतली गेलेली होती। कधी कधी आपल्याला मिळणारा फायदा हा कमी असतो, परंतु त्यासाठी करावा लागणारे प्रयत्न फार असतात। जयचा हा चेंडू आहे, इथे फटका फसलेला आहे, टायमिंग चांगलं जुळवता आलं नाही, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, आरामशीर झेल इकडे तानाजी टिपतायत, याचमुळे पहिला गडी बाद होतोय। फलंदाज कुमारला परतावं लागेल, काचकोलीला मिळालेला पहिला हदरा। नऊ धावा धावफलकावर असताना फलंदाज बाद झालेले आपण बघितले। कुमार खडे खडे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि उजव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपण बघत होतो, त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला। हरेश भोपी यांचंही आगमन होत आहे। हरेश, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। यावेळेचा चेंडू सरळ निघून जातो एसटी रक्षकाकडे, अत्यंत चांगलं नियंत्रण या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज जयवंत अर्थात जय बिराडेचं। या अगोदर या षटकामध्ये एक षटकार सुद्धा आला होता, परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन केलं गेलेलं आहे गोलंदाजाच्या वतीने, हे तुम्हाला करता आलं पाहिजे। शेवटचा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, स्वतः संघाचे संगनायक जयेश तिकडे उपस्थित होते। यावेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि इथे मोठा फलंदाज बाद होतोय, रमेश कडव इथे परततील, दुसरा मोठा हदरा लागतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या काचकोलीला। त्याचबरोबर श्री काशीनाथजी गणपत धस साहेब यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावर होतंय। आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल। मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण सगळेजण बघत आहात। मुरबाड ग्रामीण क्रिकेटला पडलेलं हे अत्यंत चांगलं स्वप्न आहे आणि काही स्पर्धा स्वप्नात राहत असतात, काही स्पर्धा सत्यात उतरत असतात, काही स्पर्धा 1-2 वर्षांसाठी चालत असतात, त्यातून त्यांना नावलौकिक मिळत असतं, परंतु सातत्य टिकवणं अत्यंत कठीण आहे आणि हे सातत्य टिकवण्याचं काम रविराज ब्लास्टर्स जांभुर्डेच्या या सगळ्या आयोजकांनी केलेलं आहे। त्यांना 50व्या वर्षासाठी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा असतील। मिस्टर परफेक्ट ऑन बॉलिंग ट्रॅक। प्रशांतचा हा चेंडू शॉट ऑफ गुडलेनचा फिरून मारलेला आहे, हुकचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत। फक्त एक धाव मिळते, बॅकअप सुद्धा इथे मिळते, ते म्हणजेच विकेट किपरला भाऊ तिकडे उपस्थित होते। 10 धावा धावफलकावर
भाऊ हा शब्द असा आहे की ज्याला जर तुम्ही उलट केलं तर उभा असं होतं, म्हणजे जिकडे कोणी कमी असेल तिकडे भाऊ उभे असतात. प्रशांत पुन्हा एकदा बळतील 10 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. स्ट्रायकिंग याला दत्ता. दत्तासाठीचा चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळतोय आणि फलंदाजाला अत्यंत खरं तर इथे जोखमीचा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नव्हता. फलंदाज दत्ता आहेत, नावातच अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस डोंगरनावे येथे स्पर्धा खरं तर साजरी झाली होती, त्या स्पर्धेमध्ये दत्तांची फलंदाजी सुद्धा चांगली राहिली होती. परंतु दत्ताला आत्ता काहीतरी करावं लागेल. जे झालंय ते झालंय. लेट बी गॉन बाय बी गॉन असं म्हटलं जातं. इतिहासामध्ये तुम्ही काय कामगिरी केलेली आहे त्याचा या सामन्याशी तसाही काही संबंध नसतो. प्रत्येक सामना नवीन आहे, प्रत्येक वेळेला ऑपोजिशन वेगळी असते. कमी गतीने टाकला गेलेला हा फुलटॉस आहे. चाणाक्ष चतुर गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी हे करणं फार कठीण काम आहे. म्हणजे एखाद्या वेगवान गोलंदाजाने चेंडूवरची गती कमी करणं हे फार कठीण काम आहे, परंतु ते केलेलं आहे इथे प्रशांतने आणि म्हणून त्याला मिस्टर परफेक्ट म्हटलं जातं. अत्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. दुसरं षटक सुरू आहे. प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी हेच त्यांचं बलस्थान आहे, परंतु आतापर्यंत तितकी चांगली फलंदाजी करता आली नाही काचकोलीला. पायांमध्ये ठेवलेला चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला. आणखी एका फलंदाजाला खेळाडू कक्षाकडे धाडण्यामध्ये यश मिळतंय. गोलंदाज प्रशांतची चांगली गोलंदाजी आपण बघतोय आणि यावेळेस दत्ता परत आहेत. तिसरा हादरा काचकोलीला. थोड्याच वेळात अतिथीगणांचं आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. उपनगराध्यक्ष मुरबाडचे माननीय सौ मानसीताई मनोज देशले यांचंही आगमन होईल. त्याचबरोबर माजी सभापती पंचायत समिती मुरबाडचे माननीय श्री दीपकजी शांताराम पवार साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहू शकू. समाजसेवक अनिलजी घरत साहेब सुद्धा इथे उपस्थित राहतील. संदेशजी देवकर यांची उपस्थिती मिळेल. माननीय श्री डॉक्टर रवींद्र पठारे साहेब येतील. दिनेशजी चिंचवळे यांची उपस्थिती असेल. आकाजी शिरोशी, महेशजी गायकर, रवींद्रजी घोडविंदे हे सगळे मान्यवर या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आलेले तुम्हाला पाहायला मिळतील. गुड एफर्ट, अत्यंत चांगला स्टॉप तिकडे डीकेच्या वतीने केला गेलेला आपण बघतो. सामन्यामध्ये एकदा की तुम्ही वरचढ व्हायला लागले, तुम्हाला मोमेंटम मिळायला लागला किंवा तुमच्यामध्ये स्पिरिट जागृत झालं की मग ह्या अशा गोष्टी घडत असतात. आपण आपल्या मॉनिटरवर रिप्लेमध्ये बघितलं. अत्यंत चांगला स्टॉप तिकडे केला गेला. त्यानंतर चेंडूवर मिळवलेले नियंत्रण महत्वाचं होतं, कारण अटेम्प्टमध्ये चेंडू हातातून सुटला होता, निसटला होता डीकेच्या. यावेळेस यष्ट्या टार्गेट करत असताना चेंडूची फेक केली गेली होती गोलंदाजाच्या वतीने. मनोजजी देशले, त्याचबरोबर अक्षयजी धलपे, नितीनजी भोईर, अक्षयजी आगिवले, महेश कोळेकर, वैभव रांजणे, अतुल देशमुख, सुभाष कडव या सगळ्यांचं आगमन या दुपारच्या सत्रामध्ये झालेलं आपण बघूयात. 12 धावा आणि 3 गडी बाद आहेत. प्रशांत पुन्हा एकदा वळत आहेत. पुढे सरकले, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. डीप मधून तानाजी समोर सरकलेले आहेत. यावेळेस अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतो. घर फिरले की घराचे वासे हे फिरतात असं म्हणतात. त्याच पद्धतीने जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगले कामगिरी करायला लागले की मग सगळ्या संघ सहकार्यांमध्ये चांगलं स्पिरिट निर्माण होत असतं. सकारात्मक दृष्टिकोन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही तो वापरत असताना चांगली कामगिरी निश्चितच करायला लागता. हे या स्पर्धेचं व्यासपीठ आपण बघता, ज्यामध्ये जांभुर्डे गावातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. राजकीय असतील, शैक्षणिक असतील, त्याचबरोबर सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील, सगळ्या पद्धतीचे मान्यवर या मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आपण बघतात. काही समाजसेवकही या मान्यवरांच्या मांदियामध्ये विराजमान असलेले आपल्याला पाहायला मिळतात. युवा नेतृत्व करणारे गावातील काही युवकही आपल्याला पाहायला मिळतात. व्यवसाय, त्याचबरोबर बिझनेसशी रिलेटेड असणारे काही पर्सनॅलिटीज सुद्धा आपण निश्चितच इकडे अनुभवत आहात. ओव्हरऑल 13 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहात. या स्पर्धेचं चांगलं थेट प्रक्षेपण केलं जात आहे, ते म्हणजे टेनक्रिकच्या वतीने. त्यांच्या सगळ्या चमूचं आपण खरं तर स्वागत करूया. पूर्वी काही वर्षांपूर्वीचं जर थेट प्रक्षेपण आपण त्याचा विचार केला तर ते तितकं चांगलं नसायचं. खरं तर त्याचमुळे सुरुवात झाली होती हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. आणि यूट्यूब
वाहिन्यांच्याद्वारेच टेनिस क्रिकेट विश्वाला इतकी मोठी झळाळी प्राप्त झालेली आहे. ऑकवर्ड पद्धतीने खेळला गेलेला फटका आपण बघितला. फलंदाजाने स्वतःला क्रॅम्प जरूर केलं होतं, परंतु हेड पोझिशन लूज केली नव्हती. बॉडीचा तिकडे खरं तर शेप तिकडे डिस्टर्ब झाला नव्हता आणि अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर जी नजर ठेवण्यात आली त्याचमुळे तिलकरत्ने दिलशानचा हा फटका मैदानाच्या आतमध्ये त्याने खेळला आणि इथे चौकार मिळवला. हे असे फटके आपण मैदानाच्या आतमध्ये बघितले की आपल्याला लगेच मुरबाड तालुक्याचं आणखी एक चांगलं नाव समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठी भरारी घेतलेली आहे असे सुपलाफेम कॉमेंटेटर योगेशची आठवण होते. 17 धावा धावपलकावर. समोर ठेवलेला चेंडू त्यावर ड्राईव्हचा फटका दरम्यान इकडे फलंदाज प्रोड्यूस करतायत. क्षेत्ररक्षण तसंही अत्यंत चांगलं झालेलं आहे. या इनिंगचं जर वैशिष्ट्य काय राहिलं असेल तर मागच्या इनिंगपेक्षा मागच्या सामन्यापेक्षा डोंगरनावे संघाचं क्षेत्ररक्षण अत्यंत मजबूत आपल्याला पाहायला मिळतं. तंतोतंत क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. निर्णय मैदानाच्या आतमध्ये चांगले घेत आहेत क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर एक्झिक्युशन त्यांचं चांगलं राहिलेलं पाहायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की चुकांमधून आपल्याला शिकता आलं पाहिजे आणि इथे डोंगरनावे संघाने चुकांमधून काहीतरी बोध घेतला असं म्हणायला हरकत नाही. तिसरं षटक सुरू आहे. अधिकचा वेळ अपेक्षित नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. उजव्या यष्टीच्या बाहेरून निघून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता आणि त्याचमुळे फलंदाजाच्या समोर थोडी आव्हानात्मक परिस्थिती तिकडे निर्माण झाली. आपण बघत आहोत ॲक्शन रिप्लेमध्ये. समोर ठेवलेला चेंडू होता. लेंथ जजमेंटल एरर. समोरच्या चेंडूला तुम्ही बॅकफुटला कसं खेळू शकाल. आणखी एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस झेल घेण्याची संधी दीपक यांच्याकडे आलेली आहे. हा झेल इथे संपन्न झालेला आहे. याचबरोबर आणखी एक फलंदाजाला परतावं लागेल. चारी मुंड्या चित करणारा डाव आपण बघतो इथे काचकोलीचा. गोलंदाजी उत्तम राहिली जय गावदेव डोंगरनावेची आणि दीपक शेळकेला मिळतं सुयश. चौथा हादरा काचकोलीला. दीपक पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस इथे आणखी एकदा फटका बसलाय. शिवा मागे येत आहेत. इथे टिपतायत जेल. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होण्याचा क्रम इथे थांबवता येत नाही काचकोलीला. अनेक अनंत अडचणींनी सापडलेला डाव काचकोलीचा आपल्याला पाहायला मिळतो. पाचव्या फलंदाजाने खेळाडू कक्ष गाठलेला आहे. किरी हे खरं तर वैशिष्ट्य राहिलेलं आहे या डावाचं. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले आपण बघितले. कल्पेशने एक षटकार एक चौकार दाखवला होता. एक महत्वाची गोष्ट तुमच्या समोर निश्चितच विशद करावी लागेल. यावेळेस कडे खेळत आहेत. ऑन साइड रिजनमध्ये चेंडूला दिशा दिलेली आहे. डीके थोडे फंबल करतायत. फक्त आणि फक्त एक धाव मिळालेली आहे. बघा क्रिकेट खेळत असताना ते तुम्हाला बुद्धिचातुर्याने खेळावं लागतं. म्हणजेच फलंदाजी करताना एखाद्या फलंदाजाला चांगली सुरुवात मिळाली की त्या फलंदाजाने तो डाव पुढे नेला पाहिजे, तो कन्सॉलिडेट केला पाहिजे. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या दिशेने निश्चितच होत आहे. फटाक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या कॅमेराचा डोळा
आहे या सर्वांचं आयोजकांच्या वतीने चेतन स्मृती चषकामध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत। मुरबाड तालुक्यातील अत्यंत महनीय अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व राजकारण क्षेत्र त्याचबरोबर उद्योग क्षेत्र या सगळ्यामध्ये शैक्षणिक असतील त्याचबरोबर इतर अनेक क्षेत्रातील मंडळी यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे। त्या सर्वांचं आपण आयोजकांच्या वतीने शब्द सुमनानी सहर्ष स्वागत करूया। विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हा। 19 runs on the board. This with the loss of 5 wickets. This is the fourth over is in progress. Being bowled by Deepak. What a good ball! Shot of good length offered by a bowler, and he has got a good face. He has generated good face in this inning. We have seen Deepak has done a remarkable job. 20 धावा धावपलकावर मुख्य व्यासपीठ इथे दाखवलं जात आहे, ज्यामध्ये अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात। या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी ते आगमित झालेले आहेत। त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष सस्नेह स्वागत असेल। दीपकचा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, फंबल होत आहेत। एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल आणि पाहता याचमुळे 2 धावा पूर्ण करत असताना फलंदाज आपण बघत आहात। एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले आहेत या डावामध्ये, त्यामुळे धावफलक आपण पाहिलं तर ते थोडं व्हल्नरेबल आहे, अशक्त आहे, त्याला सुदृढ बनवावं लागेल आणि चौकार षटकारांचं खाद्य इथे द्यावं लागेल तरच फायटिंग टोटल या धावफलकावर जोडलं जाऊ शकतं। कल्पेश की ज्याच्याकडे अत्यंत चांगल्या क्षमता आहेत, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अनसर्टन्टी कॉरिडॉर अनिश्चिततेचा भाग जो आहे तिकडे चेंडू ठेवतायत यावेळेस गोलंदाज दीपक। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे, नियंत्रण चांगलं आहे, त्याचबरोबर थॉट प्रोसेस इथे क्लिअर आहे गोलंदाज दीपकची। 2 चेंडूंचा खेळ इथे शेष राहतोय। कल्पेशने 9 मध्ये 18 बनवले असतील तरी त्याला तुर्तास शांत ठेवलेला आहे। फुलटॉस चेंडू सरळ जाऊन थाई पॅडवर आदळलेला आहे, प्रचंड गतीने फलंदाजाला चकित करतायत गोलंदाज। खरं तर हा चेंडू तसा पाहिला तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फलंदाजासाठी खराब चेंडू मानला जातो, गोलंदाजासाठी खराब मानला जातो, फलंदाजासाठी सोपा चेंडू मानला जातो। परंतु तरी सुद्धा ह्या चेंडूचा खरपूस समाचार घेता आला नव्हता, म्हणजेच वेग अतिप्रचंड दिला होता इथे या चेंडूमध्ये गोलंदाज दीपकने। शेवटचा चेंडू या डावातील फेकला जाईल। धावपलकर धाबा आपण पाहिला तर ते आहे 22 अर्थात 22। समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, यावेळेस इथे हा झेल साधा सोपा झेल सुटलेला आहे। पाहायचे 2 धावा तर पूर्ण असतील, प्रत्येक धाव महत्वाची असते आणि खरं तर हा झेल तिकडे टिपण्यामध्ये यश मिळालं नव्हतं जय बिराडेला, याचमुळे 2 धावा मिळाल्या, धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 24 अर्थात 24 वर आणि 25 धावांचं माफक आव्हान इथे पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये जय गावदेव डोंगरनाबेला। व्यासपीठ आपण आपल्या ऑनस्क्रीन बघू शकता। अनेक मान्यवर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी या स्पर्धेचा शेवटच्या दिवसाचं दुपारचं सत्र आणि ते औचित्य साधत असताना इथे लाभलेले आहेत। त्या सर्वांच्या आयोजकांच्या वतीने शब्द सुमनाने आपण स्वागत करूया। कोणतीही स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावर किती मान्यवर उपस्थित आहेत त्यावरून त्या स्पर्धेचं मूल्यमापन केलं जातं, त्याचबरोबर त्या स्पर्धेसाठी किती प्रेक्षकांनी हजेरी लावलेली आहे यावरून त्या स्पर्धेचं मूल्यमापन केलं जातं, त्याचबरोबर त्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं यावरून त्या स्पर्धेचं मूल्यमापन केलं जातं, त्याचबरोबर त्या स्पर्धेमध्ये सम्मिलित होणाऱ्या संघांचा दर्जा कसा आहे यावरून त्या स्पर्धेचं
मूल्यमापन केलं जातं. त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनल कशा पद्धतीने लाईव्ह स्ट्रीमिंग करतो त्यावरून दर्जा ठरतो, समालोचक कसे आहेत त्यावरूनही दर्जा ठरतो आणि महत्त्वाचा फॅक्टर अंपायर्स कसे आहेत यावरून त्या स्पर्धेचा दर्जा ठरत असतो. या सगळ्या मापदंडांना पुरून उरलेली स्पर्धा आपण बघत आहात. अर्थात रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक 2024 हे बहारदार पर्व. मुख्य व्यासपीठावर आत्ताच आगमन झालेल्या अतिथींमधून मुरबाडचे उद्योजक मनोजी देशले साहेब यांच्या वतीने एका बक्षिसाची अनाउन्समेंट इकडे करण्यात आलेली आहे. लागोपाठचे 3 षटकार आणि त्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचा कॅश प्राईज, त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राईज, अशा पद्धतीने घवघवीत कॅश प्राईज इकडे अनाऊन्स झालेलं आहे. आपलं स्वागत आहे. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत, जिकडे फलंदाजीसाठी फलंदाज शिवा खुणे आणि त्याच्या साथीने दीपू शेळके आलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाजही इकडे पाचारित केला जातोय, अमित आहेत गोलंदाज. यावेळेस असं म्हटलं जातं, सीधी उंगली से जब घी बाहेर निकलता नाही तो उंगली टेढ़ी करनी पडती है. त्याच पद्धतीने प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाणारा फटका खेळला. समोर खेळत आहेत त्यावेळेस फुलटॉसवर घेऊन ड्राईव्ह करतायत. यावेळेस त्या चेंडूला क्षेत्ररक्षक दत्ता उपस्थित आहेत. चेंडू अडवतायत, त्यानंतर तिकडे फेक केली जाते. एक धाव इकडे मिळेल, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 5. हा सामना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील खेळवला जात आहे. जय गावदेव डोंगरढामे आणि त्यांच्या विरोधात काचकोली अशी ही दुसऱ्या फेरीची 4 षटकांची लढत आपण बघत आहात. या अगोदर शिवा बाद झालेले आहेत. 25 धाबांचं टार्गेट आणखी एकदा ग्लान्स केलेला आहे. तेच क्षेत्ररक्षक उपस्थित. यावेळेस वाईट थ्रो आला, अदरवाईज फलंदाज दीपूच्या समोरही अडचणी निर्माण झाल्या असत्या. या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे लो स्कोरिंगचे सामने बऱ्याचदा रोचक झालेले आम्ही पाहिलेले आहेत आणि त्याची महत्त्वाची अनेक कारणं आपण सांगू शकू. त्यातील महत्त्वाचं पहिलं कारण असं असतं की फलंदाज एका वेगळ्या मानसिकतेत जात असतात. फलंदाजाला असं वाटतं की आता चौकार षटकारांची बहुधा गरज नाही, त्यामुळे ते डिफेन्सिव्ह बनत असतात आणि एकदा की तुम्ही त्या डिफेन्सिव्ह माइंडसेटमध्ये गेलात की ते जे कवच निर्माण होतं त्याला शेल असं म्हटलं जातं, त्यातून बऱ्याचदा तुम्हाला बाहेर येता येत नाही. ते शेल तुम्हाला ब्रेक करता येत नाही आणि त्याचमुळे मग प्रत्येक चेंडू गणिक तिकडे प्रेशर क्रिएट होत असतो. परंतु या सामन्याचं दुसरं वैशिष्ट्य असं असतं की एखादा दुसरा मोठा फटका आला म्हणजे पूर्ण 4 षटकांमधून 2 षटकार जरी षटकामधून मारता आले फलंदाजांना, तरी सामना फलंदाजी करणाऱ्या संघाच्याच बाजूने तिकडे जात असतो. पहिलं षटक संपलं, 5 धाबांचा एक गडी बाद झाला. दुसरं षटक प्रतीकच्या वतीने फेकलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मिस्टर परफेक्ट प्रशांत शेळके. प्रशांतचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या जवळ मार्गक्रमण करतोय. क्षेत्ररक्षक अत्यंत चांगलं राहिलं. समय सूचकता इथे दाखवली त्या क्षेत्ररक्षकाने, कारण चेंडूवर नियंत्रण मिळवत असताना अगदी सीमारेषेच्या जवळ गेले होते क्षेत्ररक्षक. त्यानंतर चेंडूची फेक केली गेली. 2 धावा इकडे मिळत आहेत फलंदाज प्रशांतला. धावफलक याचमुळे पुढे जातो. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 7. स्पर्धेचं भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. रविराज ब्लास्टर्स आयोजित ही स्पर्धा. यावेळेचा फटका चांगला आहे, हुक केलेला आहे. प्रशांत शेळकेला फार वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही, त्याचाच प्रत्यय आला. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर हुकचा फटका, फटका दर्जेदार, हा गगनचुंबी षटकार. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मला असं वाटतं मॅच बॉल आलाय सुद्धा. बऱ्याचदा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे अनेक प्रसंग झालेले मला आठवतात, जिकडे 2-2, 3-3 मिनिटासाठी सामना थांबवला जातो आणि तो जो अगोदरचा चेंडू हरवलेला असतो तो त्याचीच मागणी केली जाते. यावरही आपण चर्चा करू. इथे आणखी एक मोठा फटका प्रशांत खेळतोय. क्षेत्ररक्षकाने उंच उडी जरी घेतली तरी त्याहीपेक्षा अधिक उंचीने चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. आणखी एकदा हवाई मार्गे चेंडू सीमा पार, पूल ठरलेला आहे सक्सेसफुल. आणखी एक षटकार.
रोखणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत शेळके करतोय. लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर मनोज दादा देसले यांच्या वतीने 3,000 रुपयांचा कॅश प्राइज ऑन झालेला आहे आणि त्या उंबरठ्यावर आलेला फलंदाज आपण बघतो मिस्टर परफेक्ट अर्थात प्रशांत शेळके. सुरुवात झाली होती प्रशांतच्या डावाची चौकाराने, त्यानंतर एक धाव आली होती. काही फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात, त्यांचं आक्रमण त्यांना बाजूला सारून खेळता येत नाही. समोर ठेवलेला चेंडू फटका बसलाय. इथे झेल घेण्याची संधी निर्माण झालेली आहे आणि या संधीचा वापर करता आला नाही. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. क्रिकेटमध्ये संधी मिळत नसेल ते निर्माण करता आली पाहिजे. निर्माण झालेल्या संधीचं स्वतःच्या त्याचबरोबर संघाच्या संघहितासाठी तुम्हाला वापर करता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तरी मैदानाच्या आतमध्ये हा झेल टिपता आला नव्हता. 21 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस अँड जय गावदेव डोंगरनावे आर चेसिंग द टार्गेट ऑफ 25 रन्स. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एक मोठा फटका सामना संपवू शकतो आणि तो इथे फलंदाज मिस्टर परफेक्ट प्रशांतच्या बॅट मधून आलेला आहे. लॉफ्टेड हिट षटकार आणि याच बरोबर